तर मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात झिराड ग्रामस्थ आयोजित बैलगाडी शर्यत होते मित्रांनो कामात बंदर येते. तर 7व्या गटामध्ये तृतीय क्रमांक आला. दादा नाव सांगा आपलं पहिले तर. पुन्हा गावण. पुन्हा गावण. कुठला गाव? झिराड. झिराडची गाडी. झिराडचीच गाडी आहे. त्या बैलांची ओळख नाव सांग पहिले तर. हा चिमण्या, हा बॅटरी चिमण्या आणि हा बॅटरी सर्जा. सर्जा. तर आज कसं वाटते? आज मस्त वाटलं. बैलांचा जसा आम्ही विश्वास ठेवला होता त्याप्रमाणे बैलांना आम्हाला योगदान दिला. तर आज किती शर्यत आहे आपली? ही माझी 4थी शर्यत आता या वर्षी. या वर्षाची 4थी शर्यत. आपण साराला पण नंबर मारला होता. मध्ये 2 बंद आपले फेल गेले होते. साराला किती नंबर आला? साराला पण 3रा नंबर बसला होता. तू त्याच 7व्या गटाला? 7व्या गटालाच. त्याच्या आधी आपला काय किती नंबर आले? त्याच्या अगोदर आपले बैल हा नवीन गेल्या वर्षी आणला. ही जोडी आता नवीन झाली आमची. त्याच्यावर जुनी जोडी होती आमची, ती काही एवढी सक्सेस झाली नाही. त्याच्यात नंबर एक गाडी नंबरमध्ये लागली होती ना? हो लागली होती मला वाटतं. हो चाल मला नंबर मारला त्याने. त्याच्या अगोदर सतत बसत होती पण असं कंट्रोल नव्हतं जसं यावर्षी लगातार लागते. कायम रेंज मध्ये तशी रेंज मध्ये नव्हती गाडी. तर आज कसं वाटते कारण आपल्या गाववाल्यांनी शर्यती ठेवल्या, सगळं नियोजन चांगलं होतं. सगळं योग्य शर्यत झाली. कोणाच्यावरती हे काय झालं नाही. मस्त शर्यत झाली आजची. ह्या आधी आपल्या घरी अजून किती बैल आहेत? आता माझ्या घरी अजून एक बैल आहे. कुठला? तो आपल्याकडे पापू आहे माझ्याकडे. जुना जोडीतला पापू घरी माझ्या आहे. याच्या गळ्यामधला बैल होता तो. आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये किती वर्ष? आता बैलगाडी क्षेत्रामध्ये ना बोललं तरी पण एक 15 वर्ष जास्त होता. 15 वर्ष. 2009 पासून बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे मी. म्हणजे त्या कुठल्या गटाचे आपल्या बैल? माझी सगळे अगोदरची जोडी माझी पहिली होती जी आम्ही नवीन केली होती ती लगातार 5 वर्ष नंबर मारत होती. कुठल्या गटाला? ती माझी फ्री क्वार्टर पर्यंत नंबर मारल्यानंतर बंद झाली. सफेद दोन्ही सफेद होते. तर आपण प्रामुख्याने कुठल्या बंदरामध्ये नंबर केले? जास्त करून आम्ही कुंडलीमध्येच करतो, बंदरामध्येच नंबर करतो. आणि माझ्या मित्राची एक गाडी असते ती आम्ही भाटामध्ये करतो. कुठली? ती मोरा बैल. तो मोरामध्ये तो समुद्र किनारी पण हाकला जातो. समुद्र किनारी हाकलायचा बैल. म्हणजे 4-5 वर्ष आधीपासून पळतोय ना? 4-5 वर्ष अगोदर पळतो. तर अजून आपल्या बैलांकडून आपल्याला अपेक्षा काय आहेत? नाही माझी फक्त अपेक्षा एवढीच बैलांकडनं आहे, व्यवस्थित नियोजन लागू दे. काय नंबरची आपल्याला अपेक्षा नसते पण असतेच अपेक्षा. पण व्यवस्थित काही कोणाची न दुखापत करता शर्यत झाली पाहिजे. जॉकी कोण बसतो आपल्या गाडीवर? स्वतःच मी असतो. स्वतः बसतो मी. तर काय अनुभव काय सांगशील आपल्या जोडीबद्दल? बैलांकडे आज सगळं आहे पण जेव्हा पब्लिक बैल बघतात तेव्हा थोडासा बैलांचा हिरमूस होतो. हाच फक्त विषय आहे. तो थोडा आमचा एक ती कमतरता आमची ती आमच्या काढायची आम्हाला ती. म्हणजे पब्लिकला थोडे बैल आमचे कमी पडतात. तर नक्कीच थोडी मेहनत घे बैलांवर. हो नक्कीच. तोच एक आमची कमी आहे त्या पूर्ण करायच्या. तर आपल्या सहकार्य कोणाकोणाचा असतो? माझे सगळे मित्र मंडळी, माझे मामा असतात. माझ्या मामांचं जास्त योगदान असतो. माझा भाऊ हा माझा मित्र, हा मित्र, सगळे माझे मित्र. काय माझे दुकानातले सहकारी आहेत. दीक्षितचे मित्र, सगळे माझे जे मित्र मंडळी त्यांना सगळ्यांचा सहयोग असतो. अगदीच मी नसलो तरी पण बैलांचं सगळेजण सगळे करतात जाऊन. नक्कीच कारण बैलगाडी शर्यत एकट्याचं काम नाही. बैलगाडी शर्यत हा मित्रांचाच मित्र परिवाराचंच काम आहे आणि हाऊस आहे. आपण प्रामुख्याने कुठे कुठे शर्यत गाडी नेता आपली? माझी जास्त नांदगाव पर्यंत लास्ट गाडी जाते. त्याच्यानंतर पुढे गाडी जास्त जात नाही माझी. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुला.